नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया राणी आणि रमा दोघी जणी हॉलमध्ये सगळी काही तयारी करत असतात आणि तेवढ्यात हळूहळू अक्षय येतो आणि त्यांच्या मागे उभा राहतो. ए राणी, इकडे जरा. राणी आता अक्षयच्या समोर उभी राहते. माझं कुर्त्याचं बटन तुटलंय, एवढं लावून देते का जरा? लय कामं पडली आहेत, होणाऱ्या बायकोला सांगा की. आणि राणी तिथूनच निघून जाते लगेच. आता हा मालविकाला आवाज देत असतो, मालविका मालविका. मालविका काही रिस्पॉन्स देत नाही, माघारी त्याला आवाजही देत नाही. रमा म्हणते, मी लावून देऊ का बटन? मालविका तयार होतीये. अक्षय काही म्हणत नाही. ती सुई धागा आणते आणि त्याचं बटन लावण्यासाठी त्याला खाली बसवते आणि त्याच्या अंगावरच ते बटन लावत असते. अक्षय आता खाली बघतो, कधी रमाकडे बघतो, चोरून चोरून त्याचं बघण्याचं काम चाललेलं असतं. इतका घाबरतो, त्याला असं वाटतं सुई मला टोचती की काय. रमा म्हणते, रिलॅक्स, तुम्हाला नाही टोचू देणार मी काळजीपूर्वकच लावतीये, एवढे काय घाबरताय? रमा म्हणते, नर्वस काय एवढे? हे, मी कुठे नर्वस आहे? नर्वस वगैरे काही नाहीये, रिलॅक्स आहे. असं आहे का? मग जा जरा मालविका सोबत बोलून घ्या. काय? जे तुमच्या मनात चाललंय ते, जे मनात आहे ना ते बोलून घ्या की तिच्याशी. मी मनापासून हे सगळं काही करतोय, जबरदस्ती नाहीये किंवा मनात अजिबात गिल्ट नाहीये. सांगा की, जरा स्पष्ट बोलून घ्या मालविकाला. अक्षय म्हणतो, का ग रमा, तुला काय म्हणायचंय? मी हे मनापासून करत नाहीये, मजबुरीने करतोय, जबरदस्तीने करतोय. वाकड्यात का शिरताव? चांगलं बोलतीये ना मी. चांगलंच उत्तर द्या की, आणि चांगला सल्ला दिलाय तुम्हाला, वाकड्यात शिरायचं नाही. अक्षय म्हणतो, बस काहीही बोलू नका. न बोलता जे घेतलंय स्वतःहून ते काम करायचं असेल तर कर, नाही तर नाही केलं तरी काही गरज नाहीये. एकही शब्द बोलायचा नाही, शांतपणे बटन लावायचं. रमाचा हात असा झटकावून देतो. तिच्या हातात सुई घुसलेली असते की लगेच रक्त यायला लागतं. अक्षय जेव्हा बघतो तेव्हा सॉरी, आणि रमाला बिचारीला खूप असं लागलेलं असतं. इकडे आता सीमाला हळूहळू जाग आलेली असते. बेशुद्ध अवस्थेतून ती चांगली झालेली असते आणि पहिला शब्द अक्षय अक्षय असंच ती करत असते. इकडे तिकडे बघते तर काय अंधाऱ्या खोलीमध्ये असते ती, आणि अक्षयला आता शोधत असते आणि अक्षयला आवाज देण्याचा प्रयत्न करत असते. जरा सावरलेली असते सीमा आता. वेड्यासारखी अक्षय रमा एवढंच काही ती नाव घेत असते आणि आजूबाजूला कुठे दिसताय का ते शोधत असते. सीमा आता जोऱ्या जोऱ्यात ओरडत असते, दारही वाजवत असते. अक्षय रमा, दार उघडा, मला इथे इरावतीने कोंडून ठेवलंय, दार उघडा प्लीज. आता मालविका आलेली असते. मालविका म्हणते, बापरे, केवढ्या केवढ्याने ओरडत आहे. हे जर अक्षयजीने ऐकलं तर माझी वाट लागायची. एंगेजमेंट होऊच देणार नाहीये, काहीतरी गडबड करणार म्हणजे करणारच. मालविका आधीच घाबरलेली असते आणि आता हिचा आवाज ऐकल्यामुळे ती अजूनच घाबरलेली असते. इरावती म्हणते, इथे काय करतेस तू? तुला काय सांगितलं होतं मी? अहो, ती केवढी ओरडतीये, माझी एंगेजमेंट नाही होणार. इरावती मॅम, काहीतरी करा प्लीज. तुला काय सांगितलं होतं मी? ही मालविका थोडी बिंडोक असते. हो, तुम्ही मला सांगितलं होतं तारा पार्थला मोठा आवाज करायला लावायचा, म्हणजे हिचा ओरडण्याचा आवाज बाहेर येणार नाही. मी वरती जाऊन पटकन रेडी व्हायचं आणि पटकन खाली यायचं. एंगेजमेंट आधी करून टाकली, हिला ओरडू दे नाही तर बोंबलू दे, काय देणं घेणं नाही, मी लगेच जाऊन सांगते. इरावती म्हणते, जा की मग. भयंकर घाबरलेली सी मालविका. इरावती म्हणते, जाते. एक वाक्य 150 वेळा बोलते. परिणाम झाला हिच्याच डोक्यावर. सीमाचा व्हायचा तर हिच्या डोक्यावर झालाय परिणाम. इरावती आता दार उघडते आणि आतमध्ये जाते. सीमा म्हणते, इरावती, मला का डांबून ठेवलं इथे? सीमा आता इरावतीचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. शब्दाला शब्द ती बोलतच असते. अक्षय आणि रमाचा बाहेर साखरपुडा आहे आणि मला जायचंय, तू मला इथे का डांबून ठेवलंय? इरावती म्हणते, जरा गप्प बसतीस का रमा? आणि अक्षय यांचाच साखरपुडा होतोय, तू सीमा जरा शांत बस. खोटं बोलत असते ही, आणि तिला आता शांत करण्यासाठी तिच्या कल्लाने घेत असते. हो, त्या दोघांचाच साखरपुडा होणार, आरडाओरडा केला तर होणार नाही. एकदम शांत बसायचं सीमा. तुझी बाहुली मी घेऊन येते, तोपर्यंत एकदम शांत बसायचं. हाताची घडी आणि तोंडावर बोट, जर आवाज आला तर बघा. लगेच आता बिचारी सीमा हाताची घडी तोंडावर बोट ठेवते. मला बाहुली आणून दे, मी ओरडणार नाही, आणि अक्षयचा आणि रमाचं लग्न लावून दे. हो, मी सगळं करते, तुझं ओरडली तर काही मिळणार नाही. इरावतीला घाबरत असते बिचारी आणि तोंडावर बोट ठेवून शांत बसलेली असते, कारण तिला माहिती असतं आता इरावती गेली म्हणजे ती माझी बाहुली आणून देईन. मालविका इकडे आता पार्थला बोलत असते की लवकर व्हॅल्यूम वाढून दे, इतका वाढव की सीमा आजी ओरडली तरी कोणाला ऐकायला गेलं नाही पाहिजे. मालविकाची सगळी घाई गडबडच चाललेली असते. कुठल्याही परिस्थितीत अक्षय सोबत तिला एंगेजमेंट करायची असते म्हणजे असतेच. घाबरलेलीही भयानक असते आणि एंगेजमेंटही करायची असते. इरावतीने कसं बसं त्या सीमाला मॅनेज केलेलं असतं, शांत केलेलं असतं, आणि डोक्याला हात लावतच ती बाहेर आलेली असते, कारण सीमाच्या समोर गेली की तिचं डोकं दुखत असतं.
इरावती आता आतमध्ये आलेली असते, दोन्हीही दरवाजे तिने बंद केलेले असते. बघते तर काय किचनमध्ये ताट रेडी करत असते रमा. आणि आता ही इतक्या लवकर जेवण कोणाला, तर सीमाला. इरावतीला माहितीये सगळ्यात आधी सीमाला जेवण भरवत असते, मग बाकीच्या लोकांनी जेवायचं असतं. आणि बरोबर रमा तिचं ताट तयार करत असते. अरे बापरे, आता ह्या रमाला थांबवायला हवं. ही डायरेक्ट सीमाकडे जाणार, मग काय सगळा प्लॅनचा पचका होणार. आता दार वाजवलेलं असतं. रामामध्ये कोण असेल हे? तेवढ्यात काही जोरात त्याने गाणे लावलेली असतात. अरे बापरे, पार्थ, अरे आवाज कमी कर, किती आवाज आहे, कानाचे पडदे फाटतील. इरावती म्हणते, अगं असू दे. ज्यांच्या मनात आनंद असतो ना, की त्यांनी एवढ्या जोरात गाणं ऐकलं की त्यांना अजून आनंद मिळतो. तू नाहीयेस का आनंदी? आत्या, मी आनंदीही नाहीये आणि दुःखीही नाहीये, न्यूट्रल आहे. आनंद साजरा करण्यासाठी दणदण असे गाणे लावले की आनंद साजरा होतो असं नाहीये. पडदे फाटतील घरातल्या लोकांच्या कानाची. बंद करा हा आवाज, नॉर्मल ठेवा. आता रमा सांगत असते एवढं समजून. इरावती लक्ष देत नाही आणि हसत असते आणि काहीतरी तिला प्रश्न करत असते. उगाच टाइमपास काहीतरी चाललेलं असतो. एक दिवस एवढे गाणी ऐकली, आवाज, तर काही फरक पडत नाही. या नको एवढे नाटकं करायला. कोण एवढे नाजूक लागले या घरात? मी एकदम खुश आहे. माझा अक्षयचा आणि मालविकाचा साखरपुडा होणार. आनंदी तर मी असणारच आणि आनंदी आहे हे कळायला नको, म्हणूनच मोठ्या आवाजात गाणं लावायला लावले. आणि मला आवडतंय बाबा, मी काय बंद करत नसते. रमा, तू मला प्रॉमिस केलं होतं ना, जातीने लक्ष देईल, एंगेजमेंट पूर्ण होईपर्यंत जबाबदारी माझी. मग इथे काय करतेयस तू? मालविका तयार झाली की नाही जरा जाऊन बघ. जबाबदारी तुझीच आहे ना. अक्षय रेडी होऊन उभा राहायचा आणि हिचं आपलं चालायचंच. पाहुणे मंडळी येणार, मग ही उशिरा येणार, मग सगळंच काय उशिरा होणार. तू स्वतः जाणार आणि ती तयार झाली की नाही बघ. जा बरं रमा. इरावतीने आता रमाच्या हातातून जेवणाचं ताट असं हिसकावून घेतलेलं असतं. सीमा वहिनीला जेवण मी देते की. एवढं काय? अगं देते तिला जेवण. नाही, तुम्ही देण्याची गरज नाहीये. आईंना मी स्वतः जेवण देणार आहे. इकडे ताट द्या ते. अगं खोटारडीच आहे बाबा. किती खोटारडेपणा करते ग तू रमा. आधी म्हटली की सगळं मी बघेल आणि आता वेळ आली आहे तर नाही म्हणतीये. का अशी करते ग रमा? खोटारडी आहे खरंच तू. मुद्दाम आता इरावती हे नाटकं करत असते आणि काही झालं तरी रमाला तिथून घालवायचं असतं. काय म्हटलीस? मी न्यूट्रल, तटस्थ. सीमा बहिणीकडे जाणार आणि रडणार की नाही? आपलं माणूस बघितलं की डसडसं रडायला लागणार. मला माहिती ना रमा, मला किती त्रास होतोय. माझ्या अक्षयची एंगेजमेंट. हे सगळं करणार ना सीमाच्या समोर? ही नाटकं करणार की नाही तू? तू खरं सांग. अगं रमा बोल. रमा म्हणते, झाला टाइमपास करून. इरावती आत्या, त्यांच्या औषधाची वेळ झाली आहे म्हणून जेवण द्यायला चालली आणि जेवण इकडं द्या. त्यांना वेळेत जेवण हे पोहोचलंच पाहिजे. मला काळजी आहे त्यांची म्हणून वेळेत जेवण देते. प्लीज ताट द्या. खूप वेळा म्हणलं तरीही इरावती ताट द्यायला तयारच नसते. तुझ्यापेक्षा जास्ती काळजी मला आहे. मला तिची गोळ्याचीही वेळ माहितीये, कोणती औषधं द्यायची तेही माहितीये आणि जेवण कधी द्यायचं ते पण माहितीये. अगं 7 वर्ष झाले हीच ड्युटी करतेय मी. तू आत्ता आली ना ग रमा. तुला जर खरंच त्रास होत नसेल ना रमा, तू स्वतः जाणार, मालविका तयार झाली की नाही बघणार आणि हो तयार झाली असेल तर तिला स्वतः खाली घेऊन येणार आणि स्वतःच्या डोळ्याने सगळी एंगेजमेंट बघणार. त्रास होत नाही असं म्हणतीयस ना, मग करून दाखव की तसं. तोंडाने सांगणं आणि ऍक्च्युअल मध्ये करणं खूप फरक असतो रमा बेबी. मग मी मानेन तू न्यूट्रल आहेस. रमा आता चाललेली असते वर, मालविकाचं आवरलं की नाही ते बघायला. अक्षय अक्षय रमा दार उघडा. सीमाचा आवाज देणं चाललेलं असतं, पण आवाज इतका मोठा असतो गाण्याचा की तिचा आवाज रमापर्यंत जातच नाही. रमा आता वर गेलेली असते. इरावती म्हणते, बापरे सुटले मी. ही सीमा बहिणीचा आवाज दे रमाने ऐकला असता तर माझं काय खरं नव्हतं. आता एंगेजमेंट होईपर्यंत अशीच भीती असणार. या सीमा आणि रमा एकत्र आल्या की काहीतरी एंगेजमेंटमध्ये खो घालणार, यात काही शंकाच नाही. अरे देवा, हे सगळं काही व्यवस्थित पार पडू दे, नाही तर या दोघी खो घालणार म्हणजे घालणारच. ती म्हणते, अजून वाढव आवाज, अजून वाढव आवाज. आता सीमा जोऱ्यात जोऱ्यात दार वाजवायला लागलेली असते. माझी रमा हरवली आहे, मला सापडत नाहीये अक्षय, मला जरा आणून दे. बिचारी सीमा खूप आरडाओरडा करत असते, पण गाणं इतकं जोऱ्यात असतं की हिचा आवाज बाहेर जातच नसतो. सीमा म्हणते, दार उघडा, दार उघडा. इरावतीने मला इथे कोंडून ठेवलंय. दार उघडा, दार उघडा. आता इरावती आलेली असते, जेवणाचं ताट घेऊन आलेली असते. बाहुली सापडली का? हो बाहुली सापडलीये. ताट आणि बाहुली एकत्र कसं आणणार ना? मग आधी जेवण करून घे, मग तुला बाहुली आणून देते मी. माझी बाहुली का नाही आणली? आधी जेवण कर, मग तुला बाहुली आणून देते मी. मी जेवणार नाही. जेवणार नाही कसं? जेवायलाच लागणार आहे सीमा तुला. अक्षय आणि मालविकाचा साखरपुडा होईपर्यंत तू काय बाहेर येणार नाही. मी तुला येऊच देणार नाही. कळतंय का तुला?
अक्षय आणि रमाचा साखरपुडा आहे. ए इरावती, मी स्वतः लावून देणार रमा आणि अक्षयचा साखरपुडा. माझा अक्षय कुणाबरोबरही साखरपुडा करणार नाही, फक्त रमाबरोबरच करणार. इरावती म्हणते, गप्पा, जास्त बडबड केली ना तर आवाज बंद करून टाके ना. अक्षय आणि रमाला डायरेक्ट ढगात पाठवी ना, आताचा आवाज आला तर. ए रमाच्या आईला कसं पाठवलं ग ढगात? बुम, पाठवायचं का सगळ्यांना ढगात? सगळ्यांना असं वाटणार की तुझ्यामुळे मेले. चालणार आहे का तुला सीमा? नाही नाही, मला नाही चालणार आहे. मग गपचूप खाऊन घे आणि आवाज नाही आला पाहिजे, आणि बाहेर तर अजिबात यायचं नाहीये. इरावतीने धमकी दिलेली असते सीमाला. पटकन बाहेर जाते आणि बाहेरून दरवाजा लावलेला असतो. सीमा पळण्याचा प्रयत्न करते, दार वाजवते, तोपर्यंत इरावतीने बंदही केलेला असतो. आता सीमाने कितीही काही प्रयत्न केला तरी काही उपयोग नसतो. मोठ्या आवाजामुळे हिचा बारीक आवाज काय बाहेर जाणार नसतो आणि सगळे तयारीला लागले, त्यामुळे सीमाकडे कोणी काही येणार नसतं. इरावतीचा प्लॅन अगदी सक्सेस आणि परफेक्ट असा झालेला असतो. रमा आता पार्थकडे जाते. थोडासा आवाज कमी कर, त्रास होतोय. एक फंक्शन आहे, तुझं काम कर ना, तू जा इथून. पार्थ काय ऐकायला तयार नसतो. रमा एवढं समजून सांगते, अगदी सिंपल बोललेली असते तिच्याशी, पण पार्थला हे पचतच नाही. आरोहीने कानामध्ये अच्छा बोटं घातलेली असतात की तिला खूप आवाज येत असतो, तिला सहन होत नसतं. आणि बिचारी आर्था सुद्धा कानाला असे हात लावून बसलेली असते. त्या दोघी काही बोलल्या तर हे ऐकणार नाही, त्यांना माहिती असतं. त्या बोलत वगैरे काही नाही, स्वतःचेच कान दाबून बसलेले असतात. आरोही कानाचे हात काढायला तयारच नसते. मला त्रास होतोय, मी हात काढणार नाही. इरावतीने इकडे घाईघाईने अक्षयला आणि मालविकाला तयार करून आणलेलं असतं, अगदी जबरदस्तीने. बघा, आपलं कपल रेडी आहे आणि आलंय. आपल्या महाराष्ट्र पद्धतीमध्ये नाचायची काही पद्धत नाहीच आहे, पण आता कसं आहे, एक एन्जॉय म्हणून, एक आनंद म्हणून एक कपल डान्स होऊन जाऊ दे की. तेवढंच एन्जॉय. आपण काहीतरी वेगळं करूया. एक कपल डान्स हा झालाच पाहिजे. प्लीज अक्षय, मालविका, एक कपल डान्स करा. आम्ही आनंदी आहोत, तुम्ही आनंदी आहात, हे सगळ्यांना कळालं पाहिजे. त्यामुळे प्लीज एक छोटासा डान्स तर तुमचा झालाच पाहिजे. इरावती आता नको ते उद्योग मुद्दाम करत असते. का तर रमाला वाईट वाटावं म्हणून. म्युझिक लाव आणि छान रोमॅन्टिक गाणं लावा, यांना करू दे डान्स. मस्त छान दिसतोय ना बाबा आरोही, आणि मालविका ताई सुद्धा छान दिसतीये ना. एन्जॉय करा. आता हे दोघं कपल डान्स करायला लागलेले असतात. वाव. राणी आता काका आणि मावशीला स्टार्टर, कोल्ड ड्रिंक्स द्यायला लागलेली असते. इरावती घाईघाईने येते. अगं राणी, यांना हे कुठे देतीये? यांना पेढे आणून दे, पेढे. काय काका आणि मावशी विसरला की काय चॅलेंज? मावशी हसते आणि म्हणते, नाही विसरलं कुठे, एंगेजमेंट होतं द्या, झाल्यावर बघू की. आधी एंगेजमेंट झाल्याशिवाय कसं खात्री पटणार? ती होऊ द्या, मग आम्ही आमचं काहीही विसरलेलो नाही, बरोबर सगळं काही करणार. इरावती. मावशी आणि काका काही कमी नसतात, टक्कर देत असतात या इरावतीला. यांचा डान्स चाललेला असतो. आता आजी आलेली असते आणि रमाला आवाज देते, इकडे ये, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. आजी आलेली असते. अगं रमा, सीमा नाहीये तिच्या रूम मध्ये. मग अशी होते हा, इरावती आत्याने जेवण दिलंय त्यांना. अगं रमा, ती इरावती आहे, ती काहीही करू शकते. सीमाला काही केलं तर नसेल ना तिने आवाज बंद राहण्यासाठी. आता आजी आणि रमा दोघीही घाबरलेले असतात, कारण इरावती आहे तशी, ती काहीही करू शकते. रमा येते आणि इरावतीचा घट्ट असा हात पकडते. आई कुठे? अगं ही काय आई तुझ्या समोर? परत हात असा जोरात दाबते. रमा म्हणते, आई कुठे आहे? हो हो सीमा आहेच, इथे कुठे असेल. अगं राणी, वेपर्स आण, इकडच्या लोकांना वेपर्स मिळत नाहीये, आण बरं अजून वेपर्स. विषय बदललेला असतो आणि रमापासून लांब जाते ही इरावती. रमा आता पार्थच्या हातातला मोबाईल घेते आणि म्युझिक बंद केलेलं असतं. पार्थ जोरात म्हणतो, काय फालतूगिरी ही, म्युझिक का बंद केलं? इरावती येते आणि म्हणते, काय झालं रमा, गाणं का बंद केलंस? परत सुरू झाले की तुझे नाटकं रमा? शांतपणे एंगेजमेंट होऊ द्यायचीच नाहीये का तुला? तू ठरवलंय का तसं? इरावती आता मुद्दाम नाटक करत असते आणि जास्तीचं बोलत असते. रमा म्हणते, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मी गाणी परत लावून देईन. आई कुठे मला आधी सांगा, तरच मी गाणं लावल. रमा ऐकायला तयारच नसते. इरावती भरपूर नाटकं करते, पण रमा म्हणते, आई कुठे मला कळाल्याशिवाय म्युझिक ऑन होणार नाही. आता सगळेच एकमेकांकडे बघायला लागलेले असतात. अक्षय म्हणतो, आई कुठे म्हणजे हा काय प्रश्न? आई रूम मध्ये असेल ना. आजी म्हणते, रूम मध्ये नाहीये सीमा, म्हणून तर विचारतीये ना मी. आणि हो, इरावती आत्या जेवण द्यायला गेल्या म्हणूनच डायरेक्ट त्यांना विचारलं की आई कुठे मला सांगा. मालविका आता घाबरलेली असते. आता प्लॅन विस्कटला की काय, आता परत माझी एंगेजमेंट होणार नाही का? परत बिचारी घाबरलेली असते. अक्षय म्हणतो, आत्या तुला विचारतोय, आई कुठे मला पटकन सांग. किती पॅनिक होतोय रे अक्षय. सीमा वहिनी माझ्या रूम मध्ये आणि झोपली आहे ती सध्या.
झोपेच्या गोळ्या दिल्या आणि झोपवलंय. माझ्या वाढदिवसाला एवढाचा फुगा फुटला तर किती पॅनिक झाली होती. आता एवढं काय म्युझिक वगैरे अजून तिने त्रास दिला असता, मग तिला गोळ्या दिल्या आणि झोपवलंय. काका आणि मावशी बघतच असतात. इरावतीचे काहीतरी नाटकं आहे हे त्यांच्या लक्षात येतं. मागच्या वेळेला सुद्धा आवाजाने खूप पॅनिक झाली आणि इकडे तिकडे पळायला लागली होती. मी म्हटलं नकोच ते, म्हणून ते बिचारीला आराम करायला माझ्या रूममध्ये झोपवलंय. रमा म्हणते झोपेच्या गोळ्या मी काय स्वतः दिल्या नाही, डॉक्टरांकडनंच आणल्यात आणि डॉक्टरांना विचारूनच देतीये मी. कळतंय का? कधी घरात काही कार्यक्रम असला, आवाज मोठाचा होणार असला तर तिला त्रास होतो, मग ती पॅनिक होते, मग खूप इकडे तिकडे पळायला लागते, आरडाओरडा करते. सगळ्या याच्यातून तिला वाचवायचं असेल हा एकच उपाय, झोपेच्या गोळ्या द्यायच्या आणि बिचारीला झोपी घालायचं. आणि आत्ताही मी तेच गेलंय. अक्षय म्हणतो नक्की ना गं, का आईला जाऊन एकदा बघून येऊ? तू खात्री करून घेतलीये ना ती झोपलीये म्हणून? नाही, एकदा जाऊन बघतोस मी. माझ्यावर विश्वास असेल तर नको बघूस, आणि नसेल तर लगेच जा. तसं नाही का आत्या, हवं तर बघून येतो मी, म्हणजे मला रिलॅक्स फील होईल. 7 वर्ष काळजी घेतेय तिची, घेऊ दे की मला काळजी. शांतपणे वरती झोपलीये ती, वरती आवाजही जाणार नाही, शांत अशी झोप होणार बिचारीची. का जाऊन बघतोय तिला आणि का उगाच पॅनिक होतोय? माझ्यावर विश्वास नाहीये का अक्षय तुला? तुम्ही रिंग एकदा घातल्या की आपण सगळे जाऊ की तिचा आशीर्वाद घ्यायला. तोपर्यंत झोपू दे रे, तेवढाच तिला आराम. अक्षय पटतंय का तुला सगळं हे? अक्षय म्हणतो हो चालेल. अक्षयचा इतका आंधळा विश्वास असतो हे इरावती आत्यावर, कमालीचा. अक्षय म्हणतो आणा पटकन रिंग्स, एक्सचेंज करून घेतो एकदाच आणि आईला बघायला जातो. आणा पटकन. रमा म्हणते मी जरा जाऊन बसते. एंगेजमेंट होईपर्यंत कोणीही कुठे जायचं नाही, आणि तू तर जबाबदारी घेतली एंगेजमेंटची. रमा तू इथून जाऊ शकत नाही. इरावती हे सगळं काही मुद्दाम करत असते. मालविका एंगेजमेंट आणखी लवकर केली तुला काही प्रॉब्लेम नाही ना? मालविका आता हसते, नाही नाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, लवकर झाली तरी चालेल. इरावती आता मनातल्या मनात म्हणते वा वा इरावती, सगळंच मनासारखं होतंय. रमाला थांबवलं पाहिजे म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. मालविका आणि अक्षयला म्हणते या इकडे चला, या समोर या. अगं मालविकाचा मगाशी डान्स करताना हात दुखावला गेलाय, तिला नाही उचलत ते वर हात. रमा तिला मदत करते का गं? अक्षय म्हणतो सॉरी या, माझ्याकडून चुकून झालंय हे. रमा अंगठी घालायला हात जरा उचलायला मदत कर ग, तिला बिचारीला खूप त्रास होतो, मी लगेच अंगठ्या घेऊन आले. चला चला चला, हॅप्पी वातावरण, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. अंगठ्या घालायच्यात ना आता, टाळ्या वाजवा बरं. घाईघाईने इरावतीने अंगठ्या आणलेल्या असतात, आता पटकन त्या अंगठ्या घालून एकदाची मोकळं व्हायचं असतं तिला. आणि मुद्दाम रमाला मालविकाचा हात पकडायला लावलेला असतो. रमा आता हात पकडणार, मग मालविकाचा हात वर उचलून मग अक्षय त्यात अंगठी घालणार, आणि हे बघताना रमाला त्रास होणार हे माहिती असतं, म्हणून इरावतीने मुद्दाम हे केलेलं असतं. जरा धर बरं त्या मालविकाचा हात आणि वर उचल. अक्षय पटकन बोटामध्ये अंगठी घालून टाकेल. अक्षयने आता हातामध्ये रिंग पकडलेली असते आणि मालविकाने हात समोर केलेलाही असतो. आता ती पटकन तिच्या बोटामध्ये अंगठी कधी जाते हे मालविकाला आणि इरावतीला टेन्शन आलेलं असतं. अक्षय बघत थांबलेला असतो, काय अंगठी अजून घातलेली नसते. हा भाग इथे संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. अक्षय आणि रमाचा साखरपुडा झाला पाहिजे. अक्षयने दुसऱ्या कोणाबरोबर सुद्धा साखरपुडा करायचा नाहीये. आता ही सीमा मनातल्या मनात बोलत असते आणि म्हणते मी जाऊन थांबवणार. बिचारी कशी थांबवणार, तिला तर लॉक केलेलं असतं इरावतीने. काका आणि मावशी म्हणतात अक्षय रावांचा हात थरथरतोय, अजूनही त्यांनी अंगठी घातलेली नाहीये. अक्षय रावांना कसला त्रास होतोय एवढा. आता अक्षय हात थरथरतोय ही गोष्ट खरी असती, पण काका आणि मावशी येणार आणि काहीतरी मुद्दाम करणार हे इरावतीला माहिती असतं. पण जसा हात रमाने पकडलाय मालविकाचा, तसंच आता काका पकडणार अक्षयचा हात. आणि हे चालत असताना इरावतीला भयंकर असा राग आलेला असतो, पण पाहुणे मंडळीच्या समोर ती काही बोलू शकत नाही. काका आता मुद्दाम अक्षयचा हात पकडतात. 1 मिनिट आणि जोरात अशी शिंकलेले असतात काका. अक्षय घाबरतो आणि ती अंगठीच खाली पडून जाते. मुद्दाम सगळं काही केलेलं असतं काकाने. अंगठी खाली पडलेली असते. मावशी सुद्धा तिथेच उभी असते. अंगठी खाली पडल्या पडल्या मावशीने पायाने ती अंगठी दाबलेली असते. अक्षय अंगठी घाल बाबा पटकन, उशीर होतो. इरावती म्हणते सगळे माणसं इकडे वाट बघताय ना, कधी एंगेजमेंट होणार. अक्षय म्हणतो अंगठी कुठे आत्या? अरे तुझ्या हातात आहे ना. अंगठी शोधायला लागलेले असतात. जेवढी पाहुणी आहे तेवढी ही अंगठी शोधत असतात. रमाही शोधत असते. सोफ्याच्या खाली तिला सीमाची बाहुली सापडलेली असते आणि सीमा बाहुलीशिवाय 1 मिनिटही राहत नाही हे सगळ्यांनाच माहितीये. आता मात्र रमाला शंका येते, सीमाची बाहुली इथे, मग सीमा तिकडे एकटी बिना बाहुलीची कशी राहिली.
रमा लगेच आजीला सांगते की ही बाहुली इथे म्हणजे आई नक्कीच काहीतरी आईबद्दल वेगळं काहीतरी चाललेलं आहे. आता आजी आणि रमा बरोबर आलेले असतात तिला शोधत शोधत आणि त्याच रूममध्ये ज्या रूममध्ये इरावतीने सीमाला बांधून ठेवलेलं असतं. ताट आहे तसं असतं, सीमा जेवलेलीच नसते. रमा ताट इथे म्हटल्यावर सीमा इथे कुठेतरी असायला हवी. रमा म्हणते हो आजी इथेच कुठेतरी असायला हवंय. आता रमा आणि आजी सीमाचा शोध घेत असतात पण सीमा तिथे असती तर पटकन आली असती. अजूनही सीमा आजी आणि रमाच्या समोर काय आलेली नसते. आता इरावतीने अजूनही काही भयानक असं केलेलं असेल का सीमाच्याच बरोबर? सीमाला त्रास देण्यासाठी किंवा अक्षय आणि मालविकाची एंगेजमेंट होण्यासाठी ही इरावती कुठल्याही थराला जाऊ शकते हे आपल्याला माहितीच आहे. आता बघूया इरावतीने काय आणि कसं काय कांड केलंय. आणि सीमाला तर त्रास ती देतच असते पण रमाला त्रास व्हावा म्हणून ती काय करणार. आणि सगळे हॉलमध्ये जी अंगठी शोधताय ती अंगठी सापडेल का? खूप काही प्रश्न पडलेत. अंगठी तर मावशीने पायाने दाबून ठेवलेली असते. आता अंगठी सापडली नाही तर आज परत एंगेजमेंट होणार नाही. इरावतीने एवढा काय घाट घातलाय परत तिच्या प्लॅनचा पचका होणार. बघूया आपण हे सगळं काही उद्याच्या भागात. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.